श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मे महिन्यात या 3 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका. अन्यथा तुमच्या आयुष्यातील आनंद आणि शांती कायमची संपुष्टात येऊ शकते. माता लक्ष्मी तुमच्याबरोबर राहू शकते. तुमच्या घराची समृद्धी हळूहळू कमी होऊ शकते आणि तुमचे नशीब तुम्हाला सोडून जाऊ शकते. कारण मे महिन्यात ग्रहांची हालचाल खूप विचित्र राहते. राहू आणि शनी यांचा प्रभाव अनेक लोकांचे जीवन गोंधळात टाकत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही थोडासा निष्काळजीपणा केला तर तुमच्या आयुष्यात असा संकटांचा काळ सुरू होऊ शकतो ज्यातून बाहेर पडणे खूप कठीण होईल. तर भक्त, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या जर तुम्ही वेळेवर समजून घेतल्या तर तुम्ही अनेक समस्या देखील टाळू शकता. पण भक्तांनो, जर तुम्ही या गोष्टींकडे विनोद म्हणून दुर्लक्ष केले तर नंतर पश्चातापच जाणवेल. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपर्कात राहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओ पसंत करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहा. त्यामुळे या जगातील प्रत्येक ठिकाणी भक्तांची स्वतःची ऊर्जा आहे. अशी काही ठिकाणे आहेत जिथे पोहोचताच मन शांत होते, हृदय शिथिल होते आणि सकारात्मक शक्ती आत भरू लागते. त्याच वेळी अशी काही ठिकाणे आहेत जिथे पोहोचताच मन घाबरून जाऊ लागते, अस्वस्थता वाढू लागते आणि व्यक्तीची ऊर्जा कमकुवत होऊ लागते. हे फक्त तेवढेच नाही, हवामान बदलाचा मानवी जीवनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे भक्त, सर्वप्रथम आम्ही तुम्हाला या ठिकाणाबद्दल सांगतो जिथे दररोज भरपूर लोक येतात आणि त्यांना हे देखील लक्षात येत नाही की हळूहळू त्यांचा आनंद त्यांच्यापासून हिरावून घेतला जात आहे. मित्रांनो, नेहमी भांडणे होत असतील अशा घरांमध्ये वारंवार येणे थांबवा. जेथे गैरवर्तन होते, जिथे लोक मद्यधुंद असतात आणि जिथे नेहमी दुःख आणि तणावाचे वातावरण असते. आता तुम्ही विचार कराल की जर तो नातेवाईक किंवा मित्र असेल तर त्याच्या घरी जाणे कसे थांबवावे. पण आपण समजून घेतो, आम्हाला संबंध तोडायचे नाही. आम्ही फक्त एवढेच म्हणत आहेत की अशा वातावरणातून स्वतःला वाचवा. कारण ज्या घरात नेहमीच मतभेद असतात त्या घरात नकारात्मक ऊर्जा त्याचा प्रभाव खूप लवकर गोळा करते. तेथील हवा जड होते आणि जेव्हा तुम्ही तिथे पुन्हा पुन्हा जाता तेव्हा हळूहळू ती नकारात्मकता तुमच्या जीवनातही प्रवेश करू लागते. काही लोकांना भेटून परतल्यानंतर मन कोणत्याही कारणाशिवाय अस्वस्थ होते, असे तुम्हाला स्वतः जाणवले असेल. घरी आल्यावर भांडण सुरू होते, डोके जड होते, मला कोणतेही काम करायला आवडत नाही, या सर्व गोष्टी समान नकारात्मक प्रभावाकडे नेतात. म्हणून अशा लोकांच्या सहवासापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे, जे सतत इतरांशी वाईट वागतात, मत्सर करतात आणि चुकीच्या सवयींमध्ये बुडून जातात. भक्तांनो, दुसरी गोष्ट म्हणजे खूप काळजीपूर्वक ऐकणे, कारण ही चूक देखील अनेक लोक पुनरावृत्ती करतात. रात्री एकाकी आणि निर्जन ठिकाणी जाऊ नका, विशेषतः ज्या रस्त्यांवर खूप अंधार आहे, जिथे मानवी आवाज कमी आहे किंवा जिथे वातावरण भीतीदायक वाटते. आजकाल बरेच लोक रात्री उशिरा बाहेर जातात. काही लोक शॉर्टकटसाठी निर्जन रस्त्यांचा वापर करतात. काही लोक विनोद करून भीतीदायक ठिकाणी जातात, परंतु त्यांना हे लक्षात येत नाही की सर्वत्र केवळ मानवी ऊर्जाच नाही. अशी काही ठिकाणे आहेत जिथे नकारात्मकता व्यक्तीचे मन आणि शरीर या दोन्हींवर परिणाम करते. तुम्हाला बऱ्याच वेळा असे वाटले असेल की काही रस्त्यांवरून जाताना तुम्हाला अचानक भीती वाटते, माझ्या हृदयाची धडधड सुरू होते, मागे पडल्याची भावना निर्माण होते. हे फक्त तेवढेच नाही, काही ठिकाणची ऊर्जा खूप जड असते आणि कमकुवत मनाचे लोक पटकन त्यांच्या प्रभावाखाली येतात. त्यामुळे रात्री अनावश्यक चालणे टाळा आणि नेहमी सुरक्षित मार्ग निवडा. आता तिसरी गोष्ट काळजीपूर्वक ऐका, कारण ही चूक मनुष्याला हळूहळू विनाशाच्या दिशेने घेऊन जाते. जिथे नशा, जुगार, खोटे बोलणे आणि चुकीचे काम आहे अशा ठिकाणांपासून नेहमी दूर राहा. कोणीही कितीही बोलले तरी अशा ठिकाणी बसणेही हानिकारक आहे. बरेच लोक म्हणतात की आम्ही फक्त मित्रांसोबत बसायला जातो, आम्ही कोणतेही चुकीचे काम करत नाही. परंतु
भक्तांच्या संघटनेचा परिणाम नक्कीच आहे. जिथे नेहमीच गंदी चर्चा असते, जिथे लोक नशेत असतात, जिथे फसवणूक आणि लोभ यांचे वातावरण असते, तिथे नकारात्मकता व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करते. हळूहळू व्यक्तीचे मन देखील अस्वस्थ राहू लागते. त्याचे निर्णय चुकीचे होऊ लागतात आणि त्यांचे नशीब कमकुवत होऊ लागते. लक्षात ठेवा, जिथे अशुद्धता असते तिथे आशीर्वाद हळूहळू नाहीसे होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरात सुख आणि शांती हवी असेल तर अशा ठिकाणांपासून दूर राहा. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवायची असेल तर दररोज सकाळी लवकर जागे व्हा आणि देवाचे स्मरण करण्यास सुरुवात करा. घर स्वच्छ ठेवा. सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा. आपल्या आईवडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. कारण ज्या घरात आदर आणि प्रेम असते तिथे देवी देवतांची कृपा राहते. बरेच लोक म्हणतात की आपण पूजा करतो, पण आपल्याला दुःख का भोगावे लागते? त्यामुळे केवळ पूजा केल्याने भक्तांना काहीही होत नाही. एखाद्या व्यक्तीची कृती चांगली असली पाहिजे. जर एखादी व्यक्ती बाहेरून धार्मिक झाली आणि आतून मत्सर, राग आणि लोभाने भरलेली असेल तर त्याला कधीही खरा आनंद मिळू शकत नाही. सर्वप्रथम तुमचे मन स्वच्छ करा. इतरांची प्रगती पाहणे थांबवा. गरजूंना मदत करा, कारण मनुष्याच्या चांगल्या कृतींमुळेच त्यांचे सर्वात जास्त संरक्षण होते. आणि लक्षात ठेवा, जिथे देवाचे नाव घेतले जाते तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते. जिथे गैरवर्तन, राग आणि अपवित्रता असते तिथे नकारात्मकता वाढते. त्यामुळे तुमच्या घराचे वातावरण तुम्हाला त्यापासून दूर ठेवत आहे. तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहे की जर तुम्ही त्या तुमच्या आयुष्यात आणल्या तर अनेक समस्या आपोआप कमी होतील. भक्त सर्वप्रथम नेहमी लक्षात ठेवतात की एखादी व्यक्ती जसा विचार करते तसा तो हळूहळू बनतो. जर तुमचे मन सतत भीती, राग, मत्सर आणि नकारात्मकतेने भरले असेल तर तुमच्या जीवनात अशाच प्रकारच्या परिस्थिती उद्भवू लागतील. त्यामुळे तुमचे मन स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आजकाल बरेच लोक सकाळी उठताच देवाचे नाव घेण्याऐवजी मोबाईलमध्ये अडकतात. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुम्हाला नकारात्मक बातम्या दिसतील. इतरांच्या जीवनाशी स्वतःची तुलना करा आणि मग दिवसभर तणावाखाली राहा. त्यामुळे हळूहळू त्यांचे मन अस्वस्थ राहू लागते. त्यामुळे सकाळची सुरुवात नेहमी सकारात्मक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठून आधी देवाचे स्मरण करा. तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या आणि चांगल्या विचारांनी तुमच्या दिवसाची सुरुवात करा. भक्त आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ऐकतात. कधीही तुमचे अन्न वाया घालवू नका. बरेच लोक अन्नाकडे कचरा म्हणून पाहतात, पण लक्षात ठेवा की अन्नाचा अपमान केल्याने घराची समृद्धी कमी होते. आपले वडीलधारी नेहमीच म्हणत असत की अन्नाच्या देवाचा आदर केला पाहिजे, कारण अन्न माणसाला जीवन देते. जेव्हा तुम्ही खाता तेव्हा देवाचे आभार माना आणि तुम्हाला जितके आवश्यक असेल तितके अन्न घ्या. कारण ज्या घरात अन्नाचे मूल्य आहे तिथे भूक आणि टंचाई कधीही जास्त काळ टिकत नाही. भक्त आणखीन एक चूक करतात जी बरेच लोक करतात. नेहमी इतरांच्या जीवनाकडे बघतो. कोण काय करत आहे, कोणाकडे किती पैसे आहेत, कोणाचे आयुष्य अधिक चांगले आहे. ही सवय व्यक्तीची मनःशांती हिरावून घेते. लक्षात ठेवा, तुलना करणारी व्यक्ती कधीही आनंदी राहू शकत नाही. देवाने प्रत्येकाचे जीवन वेगळे केले आहे. काही लवकर यशस्वी होतात तर काही उशिरा. त्यामुळे धीर धरण्यास शिका. जर तुम्हाला सध्या कठीण काळ येत असेल तर याचा अर्थ असा नाही की ते नेहमीच असेच असेल. प्रत्येक गडद रात्रीनंतर सकाळ येते. जर भक्तांना जीवनात शांती हवी असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही काळ देवाचे नाव नक्की घ्या. दिवसभरात तुम्ही केलेल्या सर्व चुकांसाठी माफी मागा. यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार कमी होतात. त्याच वेळी देवाने मनुष्याला त्याची सर्वात मोठी शक्ती, त्याचे मन दिले आहे. जर मन मजबूत असेल तर ती व्यक्ती प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकते. पण जर मन हरवले
तर आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीही व्यक्तीला उद्ध्वस्त करतात. त्यामुळे तुमचे मन मजबूत करा, चांगला विचार करा, वाईट सवयींपासून दूर राहा. येणाऱ्या काळात आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीने चांगला वेळ घालवावा अशी भक्तांची इच्छा असते. घरात शांतता आणि आनंद आहे, कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि मुलांचे भविष्य उज्ज्वल असेल. पण कधीकधी एखादी व्यक्ती छोट्या चुकांमुळे स्वतःच्या हातांनी आपला आनंद कमकुवत करते. तो घरात का आहे हे तिला समजत नव्हते. त्याचे काम वारंवार बिघडायला का लागले आणि त्याच्या मेहनतीचे फळ त्याला का मिळत नव्हते. मित्रांनो, लक्षात ठेवा, कठोर परिश्रम हेच या जगात सर्व काही नाही. एखाद्या व्यक्तीचे विचार, वागणूक, सवयी आणि पर्यावरणाचा देखील त्याच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. जर एखादी व्यक्ती नेहमीच नकारात्मक वातावरणात, चुकीच्या लोकांच्या सहवासात राहत असेल आणि त्याच्या मनात चुकीच्या विचारांनी भरली असेल, तर हळूहळू त्याच्या जीवनाचा प्रकाश कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे जीवन साधे आणि शांत बनवायला शिका. आजकाल लोक खूप तणावाखाली आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही चिंतेत असाल. ते इतरांचे शब्द मनापासून घेतात आणि नंतर हळूहळू त्यांचे मन कमकुवत होऊ लागते. कमकुवत मन हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल हवा असेल तर सर्वप्रथम तुमचे मन बळकट करा. प्रत्येक परिस्थितीत धीर धरण्यास शिका, कारण कठीण काळ कायम टिकत नाही. आयुष्यात चढ उतार येत असतात. जो धैर्य आणि विश्वास राखतो तो शेवटी जिंकतो. यासह भक्तांनी केवळ पैसा हा सर्वात मोठा आनंद मानण्यास सुरुवात केली आहे. पण सत्य हे आहे की पैसा आवश्यक आहे, परंतु केवळ पैसा आनंद देऊ शकत नाही. जर मन अस्वस्थ असेल, कुटुंब तुटत असेल आणि नात्यांमध्ये प्रेम नसेल, तर कोट्यवधी संपत्तीही त्या व्यक्तीला दिलासा देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या नातेसंबंधांची काळजी घ्या. तुमच्या कुटुंबासमवेत वेळ घालवा, कारण जेव्हा आयुष्य कठीण असते तेव्हा कुटुंब ही पहिली गोष्ट असते जी एखाद्या व्यक्तीसोबत उभी राहते. यासह भक्तांच्या जीवनात समाधान खूप महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीचे मन समाधानी असते तीच खरी श्रीमंत व्यक्ती असते. जे काही घडले त्यानंतरही आज लोक दुःखी आहेत, कारण ते कधीच समाधानी नसतात. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्याचे कौतुक करायला शिका. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे गरीब, दुर्बल आणि गरजू व्यक्तींचा अपमान करू नका. तुम्हाला शक्य असल्यास त्याला मदत करा, कारण मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा त्याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. तर भक्त, या काही गोष्टी होत्या ज्या जर तुम्ही तुमच्या जीवनात आणल्या तर हळूहळू तुमचे जीवन देखील बदलू लागेल. घरात शांतता नांदत राहील, मन शांत राहील आणि तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तो व्हिडिओ पसंत करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहा.